नमस्कार जनता, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग. संध्याकाळ होऊन गेलेली आहे आणि बायकोचं ऑफिस सुटलेलं आहे, तर मी पटापट निघालेलो आहे. तिला पटकन पिक करेल आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करू. आम्ही मस्त वातावरण झालेलं आता संध्याकाळी. आता ना येते पुण्यात आहे ना तशी वाली गरमी नाही राहिली. जेव्हापासून आहे ना पाऊस पडलेला आहे ना तेव्हापासून थोडे चेंजेस खूप झालेले आहेत आणि मग चांगलं वातावरण एकदम छान झालेलं आहे. संध्याकाळचा टाइम तुम्ही बघाल ना पुण्यामध्ये तो फुल थंडी पण असते, छान वारा असतो, कंटिन्युअस वारा पण असतो आणि हेच सांगतं की ना आय गेस परत पाऊस पडणार आहे, बराच जास्त पाऊस पडणार आहे परत अचानक. पण आहे ना शेतकऱ्यांचं खूप नुकसान होऊन जाईल या गोष्टीमध्ये, तर ते वाईट वाटतं मला. त्याच्या व्यतिरिक्त पाऊस आला ना याची मला जाम खुशी. अचानक पाऊस आलेला आहे तो. तर चलो जर्नी कंटिन्यू. बायकोला जाऊ पटकन घ्यायला. आणि बायको बघा वाट बघत ती लवकर पोचली, तर वाट बघत मॅडम पॉपकॉर्न खात होत्या. वा वा वा, एकदम सही टायमिंग. मुझे इंट्यूशन हाँ ना, सही है चले. हे बघा मनी आहे ना, मी ना माझ्यासाठी पाणी आणून ठेवलेलं होतं. पिलं नव्हतं मी पाणी, आणून ठेवलेलं. त्याचं तिकडे पाणी आहे अवेलेबल. पण शेट तर शेट आहे बाबा. त्याच पाणी बघा भरलेलं आहे, अजून पण भरलेलं आहे. त्याला हात नाही लावला त्याने, पण त्याला हे पाणी हवंय. ए म्हणे द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग जनता, वेलकम बॅक टू द चॅनल. आय नो की ना काल आपण ब्लॉग स्टार्ट केला होता आणि काल आहे ना मी बायकोला घ्यायला आलेलो, तिथूनच ब्लॉग स्टार्ट केलेला. त्यानंतर जसं आम्ही घरी पोहोचलो ना, हे बघ स्कूल टायमिंग, फर्स्ट टाइम आम्ही एक्सप्लोर करतो स्कूल टायमिंग. अरे वाट बघावं लागेल काय. या मम्मी आणि या पप्पा काय सोडत नाही वाटतं पोरांना. काय चालू आहे. अरे बापरे एवढं. बापरे हे बघा पोरांना बाय पण नाही करत, ते सोडूच देत नाही, शाळेतच जाऊ देत नाही. सो आम्ही ना काल आहे ना ऍक्च्युली आल्यानंतर पासून इतकी कामं लागली, ऑफिसची इतकी कामं लागली, प्लस आपलं व्हिडिओ एडिटिंग होतं. काल लिटरली व्हिडिओ एडिटिंग करत आहे ना 3 वाजून गेले. सो ते सुद्धा काम संपवलं, म्हणून आहे ना काही ब्लॉग बनवता आला नाही. पण फायनली आता नेक्स्ट डे सकाळी ब्लॉग पण बनवतोय आणि बायकोला पण ऑफिसला सोडवतोय. 8 तारखेला वुमन्स डे. तर आज बायकोच्या ऑफिसमध्ये एक त्या वुमेन्स डे साठी ना एक मस्तपैकी कार्यक्रम आहे. मोठमोठे सेलिब्रिटी येणार आहे. बायको तो फुल एन्जॉय करणार आहे बाबा, मज्जा आहे. देखते हैं क्या होता है. टाइम तो मिलेगा हमको काम से तो. हाँ ना, क्योंकि हमारे लिए ही है तो. नाही छान होणार आहे, काहीतरी वेगळं शिकायला पण मिळेल त्यांच्याकडून. कारण की ते जेव्हा झालं तर मी कॅप्चर करेन. नक्की. सो कसं होतं ना की जेव्हा कोणी सेलिब्रिटी येतं किंवा कोणी मोठी व्यक्ती येतं ना, तर इट्स नॉट अबाउट की त्यांना फक्त भेटणं, त्यांना बघणं किंवा सेल्फी काढणं. त्याच्या व्यतिरिक्त आहे ना ते त्यांच्या काहीतरी गोष्टी शेअर करतात, एक्सपिरियन्स शेअर करतात. हे खूप इम्पॉर्टंट असतं समजणं, ऐकणं. कारण की ज्या स्ट्रगल मधून ते गेलेले असतात ना तेव्हाच जाऊन ते सक्सेस झालेले असतात. सो चलो आता पहिले बायकोला सोडून घेऊन नंतर बाकीचे गप्पा करत असू. सकाळी मनीचे ग्रास पण घ्यायला आलेलो आहे. थोडेसेच आहे पण तेवढे चांगले ग्रीन वाले तेवढे घेऊन घेऊ आपण. मनी राहून नाही तर भुके राहून जातील. We were rolling with the waves, let them crash down on me, and you showed me the way. येस, आम्ही चाललेलो आहे. कशासाठी चाललेलो आहे? क्रिकेटसाठी. आम्ही पार्टिसिपेट केलंय. बघूयात कोणाला खेळता येतं. आणि शेतला Happy story has an ending tragic, but I'm still thankful that these moments even happen. When I think of you,
want to live that. We want to be physically independent when you go to the washroom also. What do you do now? I mean, it's not just financial planning. Honestly, health is like something you need to be at it. हा आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि बायको सुद्धा आली आहे. काय झालं ऑफिस मध्ये? मज्जा आली. वुमेन्स डे सेलिब्रेट झाला मस्तपैकी. आणि क्रिकेट पण खेळली. क्रिकेट सुद्धा खेळली. अरे बापरे, मी म्हटलं की उशीर आहे ना क्रिकेट, 8 अजून टाइम आहे ना त्याला. आपण 11 ते 1 वाजेपर्यंत स्लॉट बुक केला होता एक वेळा ट्रायलचा. अच्छा, प्रॅक्टिस सेशन पण. वा वा वा, एन्जॉय. क्रिकेट एन्जॉय म्हणून खेळायसाठी त्याची प्रॅक्टिस पण करून घेतली. वा, मज्जा आहे तुमची तर. पहिले तर बॅटच नव्हते मारत आहेत 2 बॉलला. हा का? खूप मजा आली. खूप टाइम नंतर खेळलीशील ना तू? पण मजा येत होती. मजा एक नंबर. कोई किधर भी अरे रूल्स बहुत आहे. बॉल ना शोल्डरच्या खाली असंच टाकायचंय. अच्छा. इथे मागे पण नाही गेला पाहिजे, कानाचे वर पण नाही केला पाहिजे. असं कसं टाकणार ना, एवढं फोर्सच लागत नाही. आणि पहिलेच माझा हात दुखतो. अच्छा, तू बॉलिंग सुद्धा केली? हा, दोन्ही करायचं आहे. फर्स्ट ओव्हर जो आहे तो मुलींनाच खेळायचा, बॅटिंग पण बॉलिंग पण. अच्छा, वा वा. 10ची टीम मध्ये दोन मुली. वा वा वा. तर आम्हाला खेळायचंच आहे. मुलांना नाही असलं तर जल्दी. तर फर्स्ट ओव्हर आम्हालाच खेळायचं, बॅटिंग आणि बॉलिंग. सही सही सही. अब क्या पता. चलो, तर बाकीचे गप्पा घरी जाऊन करू आपण. चलो चलो चलो. आणि आल्या आल्या मॅन्डेटरी. तो बघ कसा करतो बघ ना. आता बसला होता मस्तपैकी, शांत बसला होता. कसं कळतं ना त्याला. पप्पी घेऊन गेले त्याच्याकडून तू तर. A few moments later. काय चाललंय किचन मध्ये? भज्जिया, टेस्टी पकोडाज. वा वा वा. काय ब्रेड, प्याज, आलू. हा, अरे वा, सही आहे. म्हणजे याच्यामध्ये ब्रेड टाकलेलं आहे. हा, ब्रेड आहे, आलू है. आलू का खीस. हा का? सही आहे. लेट्स सी हाऊ इट टेस्ट. मस्त मस्त मस्त. म्हणजे ब्रेड भिजवलं, त्याला एकदम मॅश केलं. त्याच्यानंतर आलू किसून घेतला, कांदा चॉप केला असा लांब लांब, आणि मिरची टाकली थोडीशी. फिर बाकी वही धनिया पाउडर नहीं, धनिया और मिर्ची और हल्दी. अरे वाह, सही आहे सही आहे सही आहे. ओवा थोडासा. तर मजा येणार आहे बाबा, काहीतरी खतरनाक मजा येणार आहे. येस, एक नंबर. माझ्या तर भजा रेडी झालेल्या आहे. हा, बायको वरून मसाला टाकून देते मला. छान 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 छान. ब्रेड आहे ना याच्यामध्ये, म्हणून मसाला हे सगळं असं वरून टाकलं तर आणखी छान वाट लागेल याच्यात. तो मी तर आता भजा एन्जॉय करून घेऊ, पण तुमच्यासाठी कोड टाइम आलेला आहे. आणि आजचं पझल आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये असते पण जगभर फिरते. अशी कोणती गोष्ट आहे जी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असते पण जगभर फिरते? लवकरात लवकर कोड्याचं आन्सर, पझलचं आन्सर द्या. आन्सरच्या पुढे डॅश करून तुमचं नाव लिहा. आणि टाइम आलेला आहे विनरला घोषित करण्याचं. म्हणजे एका मागच्या कोड्याचं ज्याने करेक्ट आन्सर दिलेलं. तर पझल असं होतं की अशी कोणती गोष्ट आहे जी तुमची आहे पण तुमच्यापेक्षा जास्त बाकीचे लोक वापरतात. आणि याचं करेक्ट उत्तर आहे नेम, तुमचं नाव. आणि याचं करेक्ट आन्सर दिलं आहे मेरठवरून दीपक त्यागी यांनी. सो थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही एकदम करेक्ट आणि एकदम फास्ट आन्सर दिलेला आहे. असेच कमेंट करत राहा, असेच रिप्लाय करत जा. खूप चांगलं वाटतं असे आम्हाला प्रतिसाद मिळाल्यानंतर, लोकांनी कमेंट केल्यानंतर आणि गेस करेक्ट केल्यानंतर. सो आजचा ब्लॉग इथेपर्यंतच आपण ठेवू. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करताच आहे. तर भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. Audio Jungle.